खराब चेंडू. वाईट +1 एकूण 2 धावा ऍड केल्या जातील गोटेगर आई गावदेवी गोटेगर संघाच्या अकाउंट मध्ये. पुढचा चेंडू पाहूया प्रतीक साठी. शेवटच्या मुवमेंट वर चेंडूला पाहिला ऑफसाईडच्या दिशेने चेंडूला उडवलाय आणि हा चेंडू निघून जाईल 4 धावांसाठी. चौकार. मगाचीच आमचे साधी समालोचक प्रशांत चव्हाण सरांनी सांगितलं का अंडर-24 मध्ये हा खेळाडू नक्कीच आपलं एक भवितव्य करणार आहे आणि त्याचप्रमाणे हा खेळाडू खेळतोय. चांगली फलंदाजी चांगली गोलंदाजी त्याची सातत्याने आपण पाहत आहोत. पहिला चेंडू वाईड आला त्यानंतर मात्र या चेंडूवर अप्रतिम चौकार सजवला. पाहूया आता मात्र पुढचा चेंडू कशा प्रकारे खेळला जाईल. फुलटॉस चेंडू फुलटॉस फटका मात्र पाहायला मिळेल की काय. हा चेंडू मात्र बाउंड्री लगेच येतोय. नक्कीच फटका सुरेख आहे आणि बघता बघता इथे एकच धाव. आता स्ट्राईक येणं फलंदाज आपल्याला पाहायला मिळेल संकेत. रिव्ह्यू घेतलेला आहे हाईट फॅक्टर साठी. हाईट फॅक्टर साठी रिव्ह्यू घेतलेला आहे गोटेगर संघाने. नो चेंडू आहे. नो चेंडू. 12 प्रतिनिधी केली तर 2 धावांसाठी पॅनलाइज करू. फ्री चेंडू असेल. पुढचा चेंडू फ्रीड चेंडू पाहूया कशा प्रकारे खेळला जाईल. पुढचा चेंडू फ्रीडचा सामना करताना मात्र हलकासा कट केला. क्षेत्ररक्षक आहे डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न. इथे मात्र बघा मित्रांनो चेंडू मात्र आमचा स्ट्राईकचा फलंदाज धावत येतो त्याच्या मात्र अंगाला चेंडू स्पर्श झाला. पण नक्कीच धावसंख्या 1 मात्र त्याला माहिती आहे कंप्लीट करावी लागेल आणि त्याच अनुषंगाने धावसंख्या 1 ने कंप्लीट केली. धावसंख्या पुढे सरसावली जाईल. धावसंख्या पोहोचली 9 अंकावर. पुढचा चेंडू पाहूया प्रतीक साठी. हा ट्रॅकर चेंडू लेग साइडच्या दिशेने फटका घोषांकित क्षेत्र म्हणजे एका धावेसाठी जाईल. एका धावांनी संघाची धावसंख्या 10 या अंकावर पोहोचल्या. षटक क्रमांक आपण पाहतो प्रगतीपथावर पहिले चालू आहे. पहिली मॅच या संघाने कंप्लीट 38 धावा सुद्धा करून दिल्या नव्हत्या. 30 धावा काढून दिल्या नव्हत्या ते मात्र अर्जुन स्पोर्ट्स शहापूर संघाला. तो संघ आपण आता क्षेत्ररक्षण करताना पाहतोय. पुढचा चेंडू पाहूया. बाटीची कडा लागून चेंडू जातोय पुन्हा एकदा डिक्लेअर झोन मध्ये एका धावेसाठी. एका धावेने धावसंख्या 11 या अंकावर पोहोचले. 3 षटकांची मॅच असेल. तानसा संघ विपक्ष गोटेगर आई गावदेवी स्पोर्ट्स गोटेगर संघ या 2 संघामध्ये ही मॅच पाहतो आणि त्यानंतरची मॅच असेल अंबरजे विपक्ष कृष्णाबाईज वाफे. चला आपण टच उडवण्यासाठी सज्ज राहायचं. अंबरचा संघ उपस्थित आहे. कृष्णाबाई वाफे संघ जर आपण उपस्थित असाल तर लगेच जायचं. आणि पुढच्या चेंडूवर नक्कीच बॅटीची कडा लागली. रक्षकाने डिप्लाय झेल आणि फलंदाज मैदानाच्या आतमध्ये प्रतीक फेल होतो. विकेटचं बदल.
प्रतीकची जागा भरून काढण्यासाठी पुढील फलंदाज गणेश पाहायला मिळतोय. आपण पाहता मित्रांनो अंडर 24 हा चषक. या चषक मध्ये आलेल्या सर्व संघांचं हार्दिक स्वागत या दुपारच्या सत्रामध्ये. आणि जर कोणाला ऑब्जेक्शन घ्यायचं असेल तर मॅच लागायच्या पहिले तुम्ही ऑब्जेक्शन घ्यायचं. मॅच चालू असताना कुठल्याही संघाला ऑब्जेक्शन घेतलं तर मात्र ते ग्राह्य धरलं जाणार नाही, हे सुद्धा लक्षात ठेवा. या स्पर्धेमध्ये जर पहिल्या षटकानंतर चेंडू जर हरवला फुटला तर जुना चेंडू दिला जाईल. या स्पर्धेमध्ये एकच रिव्ह्यू दिला जाईल व्हाईट साठी आणि हाईट फॅक्टर साठी. आणि कंपल्सरी चेसिंग राहील. पुढचा चेंडू बघूया गणेश साठी. हा चेंडू मात्र पुन्हा एकदा पाहायला गेलं तर रंगाला स्पर्श झाला. नॉन स्ट्रायकरचा खेळाडू धावत पळत पोहोचला. एक धाव लेग बायच्या स्वरूपात मात्र कंप्लीट केली जाईल. आणि अशा प्रकारे षटक क्रमांक पहिलं कंप्लीट होतं. पहिल्या षटकाच्या अखेरीस धावसंख्या पाहायला मिळेल 12 धावा. पहिल्या षटकाच्या अखेरीस 12 धावाच्या मात्र पाहायला मिळाल्या. षटक क्रमांक दुसरा टाकण्यासाठी गोलंदाजीसाठी गोलंदाज कोण येतो पाहायला मिळेल, कारण की 3 षटकांचे मॅच असेल. अंबरजे गावचे आमचे लाडके मित्र गणेश डावखुराचा फलंदाज गोलंदाज आज मात्र इन ऍक्शन मध्ये पुढील मॅच मध्ये पाहायला मिळेल. कृष्णा बॉईज वाफे संघ दुसरा षटक टाकण्यासाठी गोलंदाज आपण पाहतोय ऋतिक. पुढचा चेंडू एक साइड दिसणे फटक्या सुरेख सजवला. क्षेत्ररक्षक येतोय थोडासा फॉर्मलिंग पाहायला भेटा. बॅकअप सुरेख आहे. बघता बघता चुकी झाली परिणाम 2 धावा पाहायला मिळतील. 2 धावांनी संघाची धावसंख्या 2 ने वाढेल. धावसंख्या 12 या अंकेवर होती, आता 14 या अंकेवर पोहोचल्या. पुढचा चेंडू गणेशाने उडवला. एक साइड दिशेने क्षेत्ररक्षक तैनात आहे. पाहूया चेंडू पर्यंत पोहोचला. चेंडू अडवला गेला. पुन्हा एकदा चेंडू पैकी सुरेख आणि इथे गच्चाल क्षेत्ररक्षण. पुन्हा एकदा बॅकअप खराब. 2 होत्या तिथे 3 मध्ये कन्वर्ट केला. आता चौथी होणार की नाही पाहूया. साज बाज और ताज 3 धावा कंप्लीट. तीन धावांनी संघाची धावसंख्या पुढे सरसवली जाईल. आता मात्र धावसंख्या मिलेगा खतरा हो गए 17. अर्जुन मात्र मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतो. सायकल घेऊन एन्जॉय करतो. पुढचा चेंडू हा चेंडू एक साइडच्या दिशेने उडवला. पाहूया चेंडू परत क्षेत्ररक्षक येईल. एक धाव कंप्लीट. दुसरी धावेची पूर्तता दुसरी सुद्धा कंप्लीट होत आहे. आणि 2 धावाने पुन्हा एकदा धावसंख्याने मोहर होते. धावसंख्या 2 ने वाढेल. धावसंख्या 17 होत्या आणि आता झाल्या 19. टेनिस क्रिकेट ग्रामीण टेनिस क्रिकेट लाईव्हच्या माध्यमातून ही स्पर्धा दाखवली जाते. पुढचा चेंडू हा चेंडू पाहायला गेला तर नक्कीच त्या हा चेंडू वेगावर स्वार चेंडू टाकला गेला. हा चेंडू निर्धाव पाहायला मिळतो.
लवडी अपील थोडीशी केली होती पण मात्र अपील फेटावलेली आहे. पुढचा चेंडू पाहूया. 20 धावाच्या मध्ये प्रगती बदलावं लागल्या. गणेश सजवतो, आकाशाला लागत पुन्हा एकदा चेंडू उडवलेला आहे. क्षेत्ररक्षक येतोय आणि तिथे मात्र झेल टिपतोय. विकेटचा बटन. धक्का क्रमांक दुसरा. खेळाडू हसला, धक्का बसला. पुढचा चेंडू पाहूया. तेजस मात्र तिसऱ्या षटकातील पहिला चेंडू उडवला आकाशाला लागत. क्षेत्ररक्षक आहे, झेल टिपतोय आणि पुन्हा एकदा विकेटचं बदन होता. फलंदाज बाद. 20 धावांवर लागलेला हा तिसरा षटका. पुढील फलंदाज मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळेल आपल्याला गोटेगर, आई गावदेवी गोटेगर संघाचा. आनंद. चला कृष्णाबाई वाफे संघ. कृष्णाबाई वाफे संघ, जर तुम्हाला आवाज पोहोचत असेल तर लवकर या. अंबरजेचा उपस्थित आहे आणि हा चेंडू पाहायला गेला पुन्हा एकदा. स्वतः गोलंदाज मात्र स्वतःच्या फॉलोथ्रू मध्ये झेल टिपतोय आणि अशा प्रकारे दुसऱ्या चेंडूवर लगातारचा दुसरा विकेट घेतो आणि हॅट्रिकच्या उंबरठ्यावर मात्र आता गोलंदाज तेजस. पुढील फलंदाज मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळेल नुनू सोनू. सोनू. पुढील फलंदाज आपल्याला सोनू पाहायला मिळेल पण गोलंदाजाचं कौतुक करावं तेवढं कमीच, कारण की धावा रोखण्यामध्ये असेसमेंट ठरलात. पुढचा चेंडू. ओहो लाजवाब चेंडू पैकी आणि इथे काय होईल पाहूया. हा चेंडू सुद्धा निर्धाव पाहायला मिळतो. अशा प्रकारे हा चेंडू सुद्धा निर्धाव पाहायला मिळतो. धावसंख्या तिथे स्थिरावली. धावसंख्या 20 अंकावर. षटक क्रमांक तिसरे चेंडू टाकून झाले. 3 खेळ बाकी आहे 3 चेंडूंचा.
बघूया पुढचा चेंडू. हा चेंडू मात्र ऑफ साइड यारकर चेंडू होता आणि इथे पहा मित्रांनो एक चोटी धाव. धाव संख्या 21. 4 चेंडू दाखवून झालेत. 21 धावा मात्र पाहायला मिळतात. अजूनही 2 चेंडूचा खेळ बाकी आहे. पाहूया पुढचा चेंडू. हा चेंडू सूर एक टप्पा वेधक मारा केला जातो. शेवटचा चेंडू असेल. हा चेंडू सुद्धा इथे पाहायला मिळेल. बॅटीची काढा लागली आणि पंचाचा बोर्ड आहे. कशाकडे फलंदाज बाद आहे. काय गोलंदाजी केलं. मॅग्निफिशंट गोलंदाजी. फक्त आणि फक्त एकच धाव दिली. ती सुद्धा बाईच्या स्वरूपात आहे. 2 विकेट घेतल्या. 3 विकेट घेतल्या. 1 रनआउटच्या स्वरूपात आहे आणि 2 मात्र ऍज फॉर मिडन ओव्हर असेल. नक्कीच चांगली गोलंदाजी. 22 धावांची गरज आहे. 18 चेंडू 22 धावा. कृष्णाबाई वापे संघाला पॅनलाइज केले जाते. गोलंदाजीसाठी प्रतीक. स्ट्रायकिंग जतीन बादवाबन. पहिला चेंडू ऑफ साइडच्या दिशेने डोळ्याचं पारलं फळणारा फटका आणि हा चेंडू गोलंदाज प्रतीकला देणारा चटका. 4 धावांसाठी चौका. पहिला चेंडूवर चौकार उडवला. काय फलंदाजी करतो आज त्यांच्या विभागातून आम्ही या ठिकाणी आलो.
पाहूया पुढचा चेंडू. हा चेंडू परफेक्ट युआरके चेंडू होता आणि या चेंडूवर आता मात्र उत्तर दिलाय. चौकार मारल्यानंतर त्याचाच उत्तर. दांडी दांडी गुल विकेटचा पतन. फलंदाज बाद. चेंडू आणि 12 चेंडू मध्ये करायचे धावा 14. आता गोलंदाजीसाठी गोलंदाज आपल्याला पाहायला मिळेल. गोलंदाजाचं नाव सिद्धेश. बारा चेंडू 14 धावांची गरज आहे. क्रिकेट इथं नॉट ए चॅलेंजेस गेम आहे मित्रांनो. सातत्याने क्रिकेट अनिश्चिततेचा खेळ आहे. शेवटचा चेंडू पडत नाही तत्पुरतं सांगू शकत नाही का कुठला संघ मॅच जिंकेल. चांगली गोलंदाजी करावी लागेल. पहिला चेंडू पाहूया. ओहो पहिला चेंडू भोंड्या चेंडू कालवा टप्प्याचा चेंडू बॅटच्या फ्लो मध्ये येऊन दिला नाही आणि हा चेंडू निर्धाव पाहायला भेटतोय. सातत्याने आम्हाला एक जी मॅच आठवते धडाकेबाज चषकची. 12 चेंडू मध्ये 6 धावा काढून दिल्या नव्हत्या. इथे 12 चेंडू 14 आहेत. पहिल्या डॉटेला 11 मध्ये 14 करायचे. पाहूया. हा चेंडू मात्र मारायचा होता काशीला. चेंडू गेलाय वाशीला. क्षेत्ररक्षक आहे चेंडू अडवतोय. बघता बघता 2 धावा कंप्लीट करतोय. नक्कीच खूपच सुरेख क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. पण तिथे 2 धावा काय रोखू शकत नाही आणि 2 धावाने 10 10 10 10 10 10 धाव संख्या. आता मात्र 10 चेंडू बाकी आहेत
आणि 10 मध्ये 12 करायचे. पुढचा चेंडू आणि हा चेंडू इथे पहा मित्रांनो, आट्या पट्या खेळतो आणि चेंडू मात्र गणेश चुका करतो. झेल सोडलेला आहे यष्टीरक्षकाने, मात्र इथे एक जीवनदान मिळतो. चेंडू दाट पाहायला मिळेल पण समीकरण चेंज होईल. 9 चेंडू 9 मध्ये करायचे 12. क्रिकेट अनिश्चिततेचा खेळ का म्हणतो मित्रांनो, हे मात्र समोर आपल्याला पाहायला मिळतं. पुढचा चेंडू पाहूया. हरिओम मित्रमंडळावरची ही स्पर्धा कब्बल आजचा 3रा दिवस. फाटका सुरेख बाउंड्री लगत थोडीशी चुकी आणि चुकीला आता झाली आहे माफी. रनआउटच्या स्वरूपात ही रनआउटची विकेट पाहायला मिळते. फलंदाज बाद होईल. धीरज बाद होतोय. पुढील फलंदाज मैदानामध्ये पाहायला मिळेल हितेश. कृष्णाबाई जो आफे संघ शेवटचा आणि अंतिम कॉल आहे. जर उपस्थित नाही राहिला कर्णधार तर नक्कीच आता बॉलांची पेनल्टी दिली जाईल. आलो नाही, लवकर या. कधीपासून 2री इनिंग झाली कंप्लीट. आता गरज आहे. पाहूया. हा चेंडू मात्र नक्कीच लाईन चेक केली जाईल. थोडासा खराब चेंडू. या मोमेंटला हा चेंडू खराब पाहायला भेटतो. वाईट. आता समीकरण 8 बॉल मध्ये करायचे धावा 10 8 10. एक 8 आहे फलंदाजांसाठी, कारण की 8 अशी आहे की 10 धावा करायचे आहेत. 8 चेंडू 10 धावा. पुढचा चेंडू पाहूया. ऑफसाईडच्या दिशेने हलकासा कट केला. क्षेत्ररक्षक धावतोय. चेंडू परत एक कंप्लीट. दुसरीची पूर्तता आणि दुसरी सुद्धा घ्यायच्या नादामध्ये इथे रनआउटची विकेट. फलंदाज आता डगआउट मध्ये जाऊन शांत बसेल. पुढचा चेंडू पाहूया. हा चेंडू सुरेख चेंडू होता. अंगाला स्पर्श करून चेंडू मात्र डेक्लर झोन पर्यंत पोहोचला. तिथे क्षेत्ररक्षक होता, त्याने बॉल फक्त आणि फक्त एकच धाव पाहायला मिळेल. अशा प्रकारे मला तरी वाटतं षटक क्रमांक 2 कंप्लीट होता. यापुढील मॅच असेल उमरई विपक्ष वाशेरे. हमारे चैनल tenniscricket.in को सब्सक्राइब करें और बेल आइकॉन पर चला वाशेरे विपक्ष उमरई. सहा चेंडू 8 धावांची गरज आहे. पाहूया हे 6 चेंडू 8 धावा नाकाशी नेत्यात की काय. क्रिकेट आहे मित्रांनो, मगाशीच म्हणलो प्रशांत चव्हाण सर, कारण की ते मैदानी कुठलाही खेळ असतो त्यास शेवटपर्यंत कोण जिंकेल हे सांगू शकत नाही.
बैलगाडा क्षेत्रामध्ये सुद्धा आम्ही सांगू शकत नाही का लास्टच्या मुमेंटला कुठला बैल धाग्यावर मात्र आपला तोंड लावतो आणि मॅच तो शरद जिंकत असतो. त्याच प्रकारे शेवटच्या चेंडूपर्यंत ही मॅच जाणार की काय. 6 चेंडू 8 धाब्यांची गरज. पहिला चेंडू आकाशाला उडवलाय. पाहूया क्षेत्ररक्षक आहे आणि तिथे काय होतंय. झेल सोडलेला आहे. एक धाव कंप्लीट केली आहे. झेल छुटा घे तो बाज का दिल तुटा. पुढचा चेंडू एक साईडच्या दिशेने उडवला. पुन्हा इथे क्षेत्ररक्षक येतो. चेंडू मारता एक कंप्लीट. दुसरी धावेची पूर्तता आणि दुसरी सुद्धा कंप्लीट होता. गुड रनिंग बिटवीन द विकेट्स. 2 धावा कंप्लीट केल्या. 2 धावांनी संघाची धावसंख्या पुढे सरसवली झाली. आता समीकरणाला उर्वरित 4 चेंडू आणि 4 मध्ये करायचे 5. पुढचा चेंडू पुन्हा एकदा आकाशाला उडवला. आता क्षेत्ररक्षक दुसरा, कारण की त्याला माहित आहे एक कॅचचं महत्व काय आहे. आता घेतली आहे झेल. फलंदाज मैदानाच्या आतमध्ये फेल. मॅच मध्ये हाय व्होल्टेज मॅच. आता शेवटच्या मुवमेंट पर्यंत जाईल की काय मॅच. 3 चेंडू 5 धावा. 5 धावा 3 चेंडू. धगधग धगधग धडधड वाढवणारी मॅच. हा चेंडू मात्र सुरेख चेंडू पाहायला भेटतो. लाजवाब चेंडू. काय गोलंदाजी करतो मैदानामध्ये. संकटाखाली संकटामोचक गोलंदाजी करतो मैदानामध्ये. आता 2 चेंडू 5 धावांची गरज. आणि पुढचा चेंडू सुद्धा लाजवाब चेंडू पैकी इथे पाहायला भेटते. आणि इथे मैदानामध्ये होते काय रनआउटची विकेट. आता समीकरण राहिले 1 चेंडू करायचे धावा. 5 5 5 5. चला 1 चेंडू 5 धावांची गरज. जी मॅच जनरल वॉर्ड वरती होती ती आता आयसीयू मध्ये शिफ्ट झाली आहे, कारण दोन्ही टीम्स आता मात्र मैदानावरती विजयाच्या दिशेला आहेत. गोल्डन षटकार येणं महत्वाचं आहे. पाहूया गोल्डन षटकार येईल का. मी म्हटलं होतं गोठेकर संघ जो मात्र त्यांच्या गोलंदाजीसाठी ओळखला जातो, मात्र मैदानावरती 1 चेंडू 5 धावा. चला स्पीडअप करा विनंती असेल टीम. लवकरात लवकर मॅच सुरू करायची. 1 चेंडू 5 धावांची गरज. पुढील मॅच आपल्याला पाहायला मिळेल ती म्हणजेच कृष्णा बॉयज वाफे आणि तो संघ फाइट करेल अगेन्स्ट टीम अंबरजे. मॅच गोना बी क्रुशियल राईट नाव फॉर बोथ द टीम. दोन्ही संघांसाठी फार महत्वाची मॅच आहे. 1 चेंडू 5 धावांची गरज. अटीतटीची मॅच मैदानावरती आपल्याला पाहायला मिळते. एक दमदार अशी मॅच आपण नक्कीच अनुभवू शकतो. चला स्पीडअप करा विनंती असेल. बी फास्ट अँड बी फ्युरियस. टाइम इज मनी अँड मनी इज इम्पॉर्टंट. वेळ वाचवणं फार महत्वाचं आहे. 1 चेंडू आणि 5 धावा. एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या या मॅच साठी. 1 चेंडू 5 धावा. 1 चेंडू 5 धावा. इथे कार्पेटच्या सहाय्याने चेंडू मिड विकेटला ट्रॅव्हल होतोय. प्रतीकच्या हातामध्ये चेंडू आणि अशा रीतीने सामना झाला. फिनिश. सामना जिंकलेला आहे टीम आईगावदेवी क्रिकेट संघ गोठेकर संघाने. हार्दिक अभिनंदन टीम गोठेकर. हार्ड लक
टफ लक टीम कुठला संघ खेळतोय त्यांच्या विरुद्ध